नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला ही कुंद्याची फुलं दाखवत आहे. खूप छान अशी ही कुंद्याची फुलं उमललेली आहेत. कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत. 2 वर्षापूर्वी मी नर्सरीमधून ह्या कुंद्याचं रोप आणलं होतं आणि लावतानाचा पण व्हिडिओ आहे. मी त्याच्यामध्ये काय काय टाकलं होतं, नंतर अपडेट दिलेले आहेत बऱ्याच वेळेला, किती फुटवे आलेले आहेत, नंतर लावल्यानंतर किती महिन्यांनी त्याची ग्रोथ झालेली आहे, वेळोवेळी त्याची अपडेट सुद्धा दिलेली आहे. तर हे तेच रोप आहे जे मी नर्सरीतून आणून लावलं होतं आणि त्याची ही फुलं आता तुम्ही पाहत आहात. तर याच्यासाठी मी कोणतं लिक्विड खत दिलेलं आहे, काय काय त्याचं काळजी घेतलेली आहे, ही चॅनलवरती व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आणि आता याला भरपूर कळ्या आलेल्या आहेत, फुलं उमललेली आहेत आणि खूप सुगंधित अशी ही फुलं आहेत. याचे गजरे करू शकता, वेण्या करू शकता. आणि याला मी आता सुद्धा काही खत आणलेलं आहे, म्हणजे किचन मधील जे आपलं निघलेलं असतं, भाज्यांची देठे, फळांच्या साली, तर याच्या अगोदर सुद्धा मी असंच टाकलेलं आहे, ते तुम्हाला दिसत सुद्धा आहे. केळ्याच्या साली, टरफलं, कांद्यांची वगैरे भाज्यांची टरफलं, हे मी असंच टाकून ही कुंडी भरत असते. तर एकच रोप होतं, एका रोपापासून भरपूर रोपं तयार झालेली आहेत आणि कटिंग पासून सुद्धा तुम्ही याची रोपं तयार करू शकता. तर नर्सरीमध्ये गेलात तर तुम्हाला असं रोप मिळून जाईल आणि खूप महाग पण नसतं. 30 किंवा 40 रुपयाला याचं रोप मिळतं. मी तेव्हा 40 रुपयांनाच आणलं होतं. आत्ता माहीत नाही, आता 50-60 तरी किंमत असेल याची. तर लावताना जी काळजी घेतली त्याच्यानंतर हे रोप चांगलं ग्रो झालेलं आहे. जर लावताना कसं तरी लावलं असतं तर हे मला वाटतं मरूनच गेलं असतं माझ्याकडून. पण कुंद्याचा खूप सुगंध असतो, संध्याकाळच्या वेळेला याची फुलं उमलतात आणि त्यामुळे तुमचा जो आजूबाजूचा परिसर असतो तो सुद्धा छान सुगंधित होऊन जातो. तर मध्ये मध्ये हा फोन जरा ब्लर होत आहे, उन्हात शूटिंग चालू असल्यामुळे फोन जरा थोडासा हे झालेला आहे. तर हे अशा पद्धतीने तुमच्याकडे सुद्धा ही अशी फुलं येऊ शकतात. पण माझे पूर्वीचे व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला मी काय केलेलं आहे ते पूर्ण माहिती घेऊनच तुम्ही करा. आणि याला कुठलंही मी बाहेरचं खत देत नाहीये, केमिकलचं खत देत नाहीये. हे अशाच पद्धतीने मी याला टाकत असते. याच्यामध्ये मी थोडं पाणी सुद्धा आणलेलं आहे. आता ह्या झाडाला एवढी फुलं आलेत म्हणल्यावर त्याच्यावर थोडं जास्तीचं प्रेम करावं लागेल. तर त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये मी पाणी सुद्धा टाकलेलं आहे. पाणी आणि ते केळ्यांचे सालं असंच मी मिश्रण टाकून देणार आहे. आणि अशाच पद्धतीने मी याची काळजी घेत असते. ज्या झाडावर जवळ मी जाते तेव्हा मला कळतं की त्याला काय कमी आहे आणि त्या हिशोबानेच मी त्याची काळजी घेते. जर हा व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.